प्रतिष्ठित समजले जाणारी डिग्रस ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत डिग्रस येथील ग्रामस्थांनी विविध विकास कामे जसे की आरोग्याची समस्या, घरकुल योजना आणि ग्रामपंचायतच्या कारभारासंदर्भात अशा अनेक प्रश्नांची या ग्रामसभेत प्रश्नांची सरबत्ती केल्याने ही ग्रामसभा चांगलीच गाजली। त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ही ग्रामसभा आटोपती घेतली। गावातील अनेक प्रश्नांचा त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने डिग्रस ग्रामस्थांनी या सभेविषयी नाराजी व्यक्त केली। डिग्रस ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षा या लोकनियुक्त सरपंच श्री रेणुकाताई गावडे होत्या। यावेळी उपसरपंच रावसाहेब पवार सह डिग्रस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या ग्रामसभेच्या सुरुवातीला ग्रामसेवक महेश जंगम यांनी मागील सभेचं इतिवृत्त ग्रामस्थांच्या समोर वाचून दाखवलं। त्यानंतर बारागाव नांदूर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नवीन कामाचा प्रस्ताव तसेच विविध शासकीय योजनांचा आढावा व प्रधानमंत्री आवास योजनांचा आढावा, प्रधानमंत्री घरकुल योजना, ग्रामपंचायतच्या घरपट्टी व पानपट्टीच्या तसेच तंटामुक्ती समितीच्या स्थापनेसाठी निवड व 15व्या वित्त आयोगाचे विकास कामे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी ग्रामसभेच्या तक्रारीच्या निवारणाच्या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी विविध प्रश्नांची उपस्थिती करत प्रशासनाला धारेवर धरलं। डिग्रस गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत डिग्रस ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कवडे यांना अनेक प्रश्न विचारले, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। गावातील आरोग्य सुविधाबाबत तीव्र संताप व्यक्त केला। तसेच विशेष म्हणजे पूर्वी मंजूर झालेल्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांनी सध्या त्या घरामध्ये वास्तव्य आहे का, लाभार्थ्यांवर नावावर घरे आहेत का, लाभार्थ्यांच्या नावावर घरं आहेत का, काही घरकुले पूर्ण बिल काढून अपूर्ण अवस्थेत आहेत, तसेच काही घरकुल मालकांनी घरकुल विकल्याची चर्चा या ग्रामसभेमध्ये झाली। डिग्रस येथील रामवाडी, शोलेवाडी, भीमनगर आणि कोयबाचे माळ परिसरातील महिला व ग्रामस्थांनी पाणी, आरोग्य, विकास कामं आणि मूलभूत सुविधांबाबत विविध तक्रारी मांडल्या। त्यावर ठोस असा मार्ग न निघाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली असं समोर आलं। मात्र ही ग्रामसभा विशेष गाजली ती या कारणामुळे अनेक वर्षापासून डिग्रस येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा झाली। अनेक वर्षापासून हे पद रिक्त असल्याने त्यासाठी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या अध्यक्षपदासाठी एकूण 12 उमेदवारांनी नावं दाखल केलेत। यावेळी डिग्रस येथील ग्रामस्थांनी वेगवेगळ्या आपल्या परिचयाच्या उमेदवारांच्या नावांचा आग्रह धरला, मात्र सर्वांचं ऐकमत न झाल्याने अखेर गोंधळदृष्ट परिस्थिती निर्माण झाल्याने ही तंटामुक्तीची निवड 15 ऑगस्ट रोजी मतदानाद्वारे तंटामुक्ती अध्यक्षांची निवड करण्यात यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली। मात्र यापूर्वी अशा अनेक ग्रामसभा झाल्या, मात्र या ग्रामसभेला विशेष गर्दी पाहायला मिळाली। न्यूज 14 सह प्रतिनिधी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ।